ढोकळ्याला लागली पुरणपोळीची गोडी. निवित इवा. ओके. पार्ट आहे 22. तर इवा खुश होते आणि बाहेर येते आणि आपल्या डेस्कवर बसतच फोन बघते. तर निवितचा कॉल असतो. देन तसंच कॉल बॅक करते आणि निवित कॉल रिसीव्ह करताच बोलते, की "हॅलो, मिस्टर शाह तुम्हाला माहिती आहे मी जॉब जॉइन केलाय. माझा सस्पेन्शन पिरियड रिव्होक केलाय कंपनीने आणि रिझन दिले माझ्या 6 मंथचा प्रोग्रेस वर्कची. पण मला वाटतं कारण काहीतरी वेगळंच आहे. बट एनिवेज मला जे झालं ते खूप जास्त बरं वाटलं. म्हणून मी खूप, खूप, खूप जास्त खुश आहे. येस. सुपर हॅपी. इवा अधिकारी. तर निवित बोलतो, "ओह वॉव! काँग्रॅच्युलेशन्स आणि कारण काहीही असो शेवटी आपल्याला हवं ते मिळालं ना, मग झालं." तर इवा बोलते, थँक यू, पण मला ना खरंच वाटत आहे, की कारण काहीतरी वेगळं आहे. माझं मन मला सांगत आहे आणि आपल्याला हवं ते मिळालं बरोबर आहे, पण कसं मिळालं हेही माहिती असणं तेवढंच महत्त्वाचं आहे." तर निवित बोलतो, "हां, तेही आहे. बरं करा तुम्ही काम. मला साइट व्हिजिटला जायचं आहे क्लायंटसोबत." तर इवा बोलतो, "ओह! ओके. सॉरी हां. ठीक आहे. काळजी घ्या." चालेल. कॉल कट झाल्यानंतर एवा विचार करत असते, की नक्की कारण काय असेल? आणि विचार करतच लॅपटॉप ऑन करते, मेल चेक करते, तर तिथे मेल असतो निवेदकडून, की माझा प्रोजेक्ट डेडलाईन जी होती मंथ एंडपर्यंत ती मला नेक्स्ट वीकमध्येच पूर्ण करून हवी आहे. आणि यासाठी एक्सटेंडेड पेमेंट पण पे केली जाणार. तर इवाला लक्षात येतं, की अच्छा मीन्स निवितच्या प्रोजेक्टसाठी या लोकांनी मला असं आजच बोलावून घेतलं. पण निवितला इतक्या लवकर का हवा असेल हा प्रोजेक्ट पूर्ण करून? ते तर मला असं काही बोलले पण नाहीये. तर इवा विचार करते, कॉल करून निवितला विचारू का? पण लगेच दुसरा थॉट येतो डोक्यात, ते म्हणजे नाही, नको. उगाच एवढं पर्सनल कशाला विचारायचं? त्यांना नाही आवडलं तर प्रॉब्लेम होईल, मूड ऑफ होईल. पण आता ज्या प्रकारे निवित वागत आहे, बोलत आहे, त्यावरून तरी नाही वाटत, की निवित मला हे सांगणार नाही. पण असू दे, नंतर विचारते. असं पण आता ते साईटवर जातो, बोलले सो तिकडे कामात डिस्टर्ब नको. चल मी पण काम करते कारण डेडलाईन डायरेक्ट 4th वीकवरून 2nd वीकवर आली आहे. अँड देन इवा कामात बिझी होते. फायनली दोघेही बिझी. दुपारी 3:30 वाजता इवाला नेव्हीच्या प्रोजेक्टबद्दल भरपूर डाउट्स असतात आणि डिस्कस करायला पॉइंट्स पण असतात. तर तसंच कॉल करते नेव्हीला आणि बोलते, की "मिस्टर शहा मला आपल्या ऑनगोइंग प्रोजेक्टबद्दल भेटून बोलायचं आहे. सो तुम्हाला केव्हा असणार आहे वेळ आपल्या या भेटीसाठी? बोला शहा." तर निवित सांगतो, "4:15 पर्यंत या तुम्ही ऑफिसला. बोलू तसं आपण." तर इवा ठीक आहे बोलते अँड कॉल कट. आणि मग दोघेही कामात बिझी होतात. प्रोजेक्टमधली जी कामं आलोक बघत असतो, त्यात चूक झालेली असते. ओह माय गॉड! तर निवित आपल्या टीमला सांगून इमर्जन्सी मीटिंग अरेंज करायला सांगतो. तर नेक्स्ट 15 मिनिटमध्ये सगळे मीटिंग जॉइन करतात आणि त्यात आलोक, इवा आणि 2 इन्व्हेस्टर्स असतात. तर निवित डायरेक्ट क्वेशन करतो आलोकला, "तुम्ही जो प्रेझेंटेशन मला दिलाय, तो एकदा स्वतः बघितला होता का?" तर आलोक लगेच बोलतो, "हो सर, बघितला होता." तर निवित बोलतो, "मग आता परत एकदा बघा." तर आलोक बघू लागतो आणि तेव्हा कळतं, की तिथे काहीतरी चुकीचं झालं आहे. तर तेव्हा लगेच आलोक सॉरी बोलतो, "सॉरी सर." निवित बोलतो, "मी एक्स्ट्रा काम दिलं तुम्हाला, मला या वेळेत काम पूर्ण करून हवं आहे म्हणून आणि त्यासाठी माझ्या मॅनेजरने तुम्हाला पेमेंट पण केला. मग तरी या अशा लहान-लहान चुका तुम्ही कसं काय करू शकता? माझा किती वेळ जाईल आता माहिती आहे का? प्रोजेक्ट हँडओव्हर करायच्या आधी माझं एकच बोलणं होतं, की मला वेल ट्रेन्ड टीम हवी आहे. मग ही अशी आहे का तुमची एस-टी-ए कंपनीची वेल ट्रेन्ड टीम? काय मीच अधिकारी, तुमचं काय म्हणणं आहे यावर? तुम्ही प्रोजेक्ट लीड करत आहात ना? मग ही इतकी लहान चूक तुमच्या पण लक्षात नाही आली का?" व्हॉट? डायरेक्ट युवाला पण? तर युवा घाबरून जाते आणि तसंच काय बोलू, काय नाही काही सुचतच नसते. आणि इन्व्हेस्टर्स पण बोलायला लागतात आलोकला. तर निवित बोलतो, "मिस्टर आलोक, पैसे बघून प्रोजेक्ट हातात घेऊन काही होत नसतं. तेवढं कामात लक्ष असणं आणि दिलेल्या कमिटमेंटनुसार काम करणं महत्त्वाचं असतं. आणि मी हा प्रोजेक्ट डील कॅन्सल करत आहे." यावर युवा पटकन उभी राहून बोलते, "मिस्टर शाह प्लीज 1 सेकंड मी काही बोलू का? प्लीज एकदा ऐकून घ्या माझं." तर निवित बसतो आणि बोलतो, "हां, बोला." आणि निवित पाणी पित असतो. एवा बोलते, "ॲक्चुअली मी लीड करत आहे हा प्रोजेक्ट आणि मला असं वाटतं आता ही जी चूक माझ्या टीमकडून झालेली आहे त्यासाठी खरंच सॉरी. पण परत अशी चूक होणार नाही याची गॅरंटी मी घेते. आणि आलोकने तुम्हाला डायरेक्ट मेल न करता मला केला असता तर ही चूक झालीच नसती. सो सॉरी फॉर दॅट." तर निवित बोलतो, "तुमच्या टीममध्ये कोऑर्डिनेशन नाहीये आणि अशा कंपनीसोबत टीमसोबत
काम करून मला माझा वेळ घालवायचा नाहीये. तर इवा बोलते, "प्लीज मिस्टर शाह, मी प्रॉमिस करते तुम्हाला यापुढे कुठलीही चूक होणार नाहीये आणि तुम्ही जो वेळ दिलाय त्याच वेळेत काम पूर्ण होईल." अच्छा. काय करेल निवित? काय वाटतं? तर निवित लॅपटॉप स्क्रीनवर बघतो 2 मिनिटं आणि सगळे निवितचं वेट करत बघत असतात, की आता निवित काय बोलणार, काय करणार वगैरे. आणि मग बरोबर 5 मिनिटने निवित बोलतो, काय बोलला असेल? गेस व्हॉट? हं. "मिस अधिकारी, तुमच्या शब्दावर मी लास्ट चान्स देत आहे, पण जर इथून पुढे मला कुठलीही चूक आढळली, तर मी प्रोजेक्ट कॅन्सल करणार हे नक्की आहे." तर इवा खूप खुश होत बोलते, "थँक सो मच मिस्टर शाह. खरंच खूप, खूप, खूप धन्यवाद." मीटिंग ओव्हर अँड देन आलोक आपल्या कॅबिनमध्ये जाऊन खूप जास्त रागात असतो आणि तसंच सगळ्या स्टाफवर चिड करत असतो आणि इवा डायरेक्ट मेल देते आलोकला, की यापुढे माझ्या परवानगीशिवाय निवित शहाला मेल करायचा नाही आणि कुठलंही प्रेझेंटेशन मला न विचारता डायरेक्ट शेअर करायचा नाही. अँड धिस इज लास्ट वॉर्निंग फ्रॉम मी ॲज वेल. इवा आणि आलोक सेम पोझिशनवर असतात आणि प्रोजेक्टनुसार लीड करतात, पण इथे इवा लीडर असते. सो इवाचं ऐकायला हवं आलोकनी. इवा विचारात पडते, की बापरे! निवित बोलायला जितका सॉफ्ट आहे, कामात पण तितकाच स्ट्रिक्ट आहे. लिटरली इतकं घाण वाटलं असेल आलोकला, हे क्लिअरली त्याच्या तोंडावर दिसत होतं. मला सस्पेंड करायला निघाले होते हे इन्व्हेस्टर. निवितने बरोबर जागा दाखवली. आज तर इन्व्हेस्टर्सने पण आलोकला बोलत होते. आय थिंक सगळेच बोलत होते. पण निवितने मला हाक मारली त्याच्यावेळेस मी किती घाबरले होते. बापरे! असं झालं होतं. आता मला काय बोलेल? पण बरं झालं. आलोकवरून बोलत होता. माझी काही चूक नव्हती. हे बरं झालं. इव्हनिंगला 4:30 वाजता एवा जाते निविदच्या ऑफिसला. ट्रॅफिकमुळे 15 मिनिटं उशिरा पोहोचते. तर रिसेप्शनिस्टला सांगते. तर ती वेट करायला सांगून निविदला कॉल करते. "हॅलो सर, एवा आली आहे." तर निविद बोलतो, "एवा अधिकारी पूर्ण 15 मिनिट लेट आहेत. त्यांना वेळेचं भान नसेल राहत, तर त्यांना सांगा 30 मिनिट वेट करा. त्यानंतर सर बोलतील." तर ती तसंच सांगते इवाला. तर इवा ऐकून शॉक्ड होते, की आजपर्यंत इतका नॉर्मल आणि इतका सॉफ्ट वागणारा निविद आज अचानक असा का वागत आहे? लाइक वेट करा, उशिरा आली वगैरे. आय नो माझ्या टीमने चुकी केली, पण हे इतकं स्ट्रिक्ट कोणी कसं असू शकतं? निविद डबल फेस तर नाहीये ना? कारण ज्या प्रकारे रात्री मला बोलत होता कॉलवर आणि आज बघते तर पूर्ण अनोळखी असल्यासारखं फील करून देत आहे. हे इतकं जास्त कोणी कसं बदलू शकतं? एक सेकंद, ती कोणीतरी यशवी म्हणून आहे तिच्यामुळे तर नसेल ना असं वागत? नाही म्हणजे ती याला आवडत असेल किंवा तिच्यासोबत बिझी असेल कामाबद्दल बोलण्यात. पण तरी तिच्यासाठी असं माझ्याशी का वागणार? मी कोणतं एवढं विनाकारण बोलायचं बोलली? मी तर आपल्या कामाबद्दलच बोलायला आली होती ना. मग एवढा काय ॲटिट्यूड आला निविदला? सो मग इवा असंच वेट करत बसते आणि निवेद आपल्या कामात बिझी असतो. तरी रिसेप्शनिस्टला कॉल करून सांगतो, त्यांना काही हवं नको ते बघा, चहा, कॉफी किंवा काही थंड. तर तसंच जाऊन इवाला ऑफर करते, पण इवाला राग आलेला असतो वेट करत बसवलं म्हणून. तर डायरेक्ट सांगते, "मला काही नको आहे, मला तुमच्या सरचा वेळ हवा आहे." तर ते रिसेप्शनिस्ट ओके बोलून जाते. बरोबर 30 मिनिटांनी निविद बोलावतो इवाला कॅबिनमध्ये. ओह माय गॉड! काय होईल आता? नेक्स्ट पार्ट इज कमिंग सून गाईज. मज्जा येणार आहे मज्जा. पार्ट 23 मध्ये बघणार आहे आपण. आता इवाला तर राग येऊ नये सो नक्की निविदला कसं बोलते, काय बोलते आणि निविदचा मूड कसा असतो आणि दोघांचं बोलणं कोणत्या पद्धतीने होईल. लाइक नॉर्मल पण बोलतील की जस्ट प्रोफेशनल आणि स्टोरीमध्ये पुन्हा पुढे काय बघायला मिळेल तेही बघू. रायटर आणि एडिटर शुभ वासेकर. ओहो!